नमस्कार. राज्यातील निवडणुका, नगरपालिका असतील यांच्या निवडणुका काही तासामध्ये आता येऊन ठेपलेल्या आहेत. आपल्या राज्यातील सर्वात जुनी जी नगरपालिका आहे, सातारा जिल्ह्यातील रहमतपूर नगरपालिका. त्या संदर्भात त्याचा आढावा घेण्यासाठी तिथले विद्यमान आमदार माननीय मनोजदादा घोरपडे आज आपल्यासमोर येत आहेत. त्यांना विचारूया एकंदरीत सगळ्यात जुनी जी नगरपालिका आहे रहमतपूर नगरपालिका, त्या संदर्भात BJPने त्या ठिकाणी जे उमेदवार उभे केलेले आहेत नगराध्यक्ष पदाचे, त्याचबरोबर सर्व नगरसेवक, त्याविषयी त्याचा आढावा घेऊयात. दादा नमस्कार. नमस्ते. आपल्या राज्यातली सगळ्यात जुनी नगरपालिका म्हणून आपण रहमतपूर नगरपालिका आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? खरं तर रहमतपूर ही फार जुनी नगरपालिका आहे, परंतु बऱ्यापैकी ही ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून असणारी नगरपालिका आहे. मधल्या काळामध्ये त्यामध्ये फार काही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सुधारणा झालेल्या नाहीत. ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, मग सांडपाणी व्यवस्थापन असेल, पाणी पुरवठ्याचं शुद्ध स्वच्छ पाणी देण्याच्या अनुषंगानं असेल, त्याच पद्धतीनं जे काय गावातील अंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं आजच्या काळामध्ये पाहिजे ते त्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु आता या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आता अमृत 2ची योजना चालू आहे. लवकरच काही दिवसात या ठिकाणी मुबलक पाणी आणि त्या ठिकाणी स्वच्छ अशा पद्धतीचं पाणी शहराला मिळेल. त्याच पद्धतीनं आता सांडपाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून STP प्लॅन्टच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन, ही सर्वच गोष्टीला एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्याचं त्या ठिकाणी त्यासाठी लागणारे निधीसुद्धा आपल्याला उपलब्ध झालेला आहे. तसंच जे काही गावामध्ये बरीचशी चांगल्या पद्धतीची जुनी तीर्थक्षेत्र आहेत, तीर्थस्थळं आहेत, त्यामध्ये जे चौंडेश्वरी माता मंदिर असेल, काशी विश्वेश्वर, अशी सर्वच आम्ही जे काय मला आत्ता विशेष निधी मिळाला त्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर निधी आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि प्रत्येक समाजाची गरज सार्वजनिक वास्तूची या माध्यमातून पूर्ण करण्याचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आज फार मोठ्या प्रमाणावर तिथं जे काय स्ट्रीट लाईटचा विषय आहे तो सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं निधी टाकून ते सुद्धा नियोजन चांगलं करू. त्याच पद्धतीनं आता अमृत 2 आणि सांडपाणी व्यवस्थापन ह्या गोष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वच रस्ते आम्ही काँक्रिटीकरणासाठी निधी आणून एक अतिशय आदर्श अशा पद्धतीचं हे रहमतपूर शहर आपण त्या ठिकाणी बनवतोय आणि शासकीय कार्यालय असली की ऑटोमॅटिक त्या ठिकाणी शहराच्या विकासामध्ये थोडीशी मदत होते. त्या अनुषंगानं अप्पर तहसील असेल, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी सब रजिस्टर ऑफिस, तसंच तिथं आपण एक गेस्ट हाऊस, अशा 3 गोष्टी आपण त्या ठिकाणी आता येणाऱ्या 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये उभ्या करण्याचा प्रयत्न करतो की ज्या अनुषंगाने लोकांची सोय पण होईल आणि थोडीशी त्या ठिकाणी व्यवसायासाठी गती मिळेल. अशा पद्धतीचे कन्सेप्ट आज आमच्याकडे आहेत. आज तिथं PSC आहे, त्याच्याऐवजी ग्रामीण रुग्णालय केलं तर त्या ठिकाणी आरोग्याची सुविधासुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. त्यासाठीचा लागणारा सर्व पाठपुरावा मी आता 1 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेला आहे आणि या सर्व गोष्टी बघितल्यानंतर मतदारांच्या आता लक्षात आलं की ज्यांच्याकडे आम्ही 25 वर्ष सत्ता दिली त्यांच्या हातून काही ह्या गोष्टी झालेल्या नाहीत. मग ह्या जर विकासाला किंवा ह्या बाकी प्रशासकीय गोष्टीला जर गती लावायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बदलाच्या दिशेने गेलं पाहिजे. आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्या अनुषंगानं लोकांनी आता बदल करण्याचं ठरवलं आहे आणि ह्या वेळेला त्या ठिकाणी वैशाली निलेश माने आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि 20 उमेदवार कमळ चिन्हावरील आहेत. हे सर्वच्या सर्व उमेदवार यावेळेला रहमतपुरातील सुज्ञ नागरिक या ठिकाणी निवडून देतील अशी मला खात्री आहे. दादा नक्कीच. आता तुम्ही जे सांगितलं की रस्ते असेल, पाणी असेल, त्याचबरोबर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि प्रशासकीय इमारती त्या ठिकाणी तुम्ही एक रोडमॅप तुम्ही बनवलेला आहे. पण त्याचबरोबर तुम्ही आता एक आमदार म्हणून 1 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी काम करताय. पण त्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही ज्यावेळेस अपक्ष लढला किंवा त्या ठिकाणी तुमचं त्या गावाबरोबर एक 20 वर्षा पाठीमागंसुद्धा तुम्ही त्या गावाशी संलग्न होता. आत्ताच महायुतीचं सरकार तुमचं एकत्र आहे. मग त्या विरोधी पक्ष जर बघितला तर तुमच्याच बरोबरचे आहेत. पण त्यांनी ज्यावेळेस गेल्या वेळेस सभा झाली त्यामध्ये तुम्हाला काही टीका केली, प्रामुख्यानं म्हणजे त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. तर त्या संदर्भात थोडंसं
काय शेवटी इलेक्शन म्हणलं की अशा पद्धतीची चिखलफेक हे होत असते आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपण ज्यावेळेला वावरतो त्यावेळेला इलेक्शनमध्ये खरं तर सुसंस्कृत पद्धतीने या ठिकाणी विचारमंथन होणं गरजेचं आहे. तुमचे विचार लोकांच्यापर्यंत जाणं, तुमचे कन्सेप्ट लोकांच्यापर्यंत जाणं हे गरजेचं आहे. पण काय होतं आहे, सवंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीचा वापर केला जातो. परंतु मी 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या उत्तरच्या जनतेला माहिती आहे की मी किती सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीचं काम 1 वर्षामध्ये केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून कालपर्यंत या ठिकाणी जवळपास 800 कोटी रुपये मी महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आणू शकलो आहे. तसेच या मतदारसंघातील सर्व पाणी योजना मी आता मार्गस्थ केलेल्या आहेत. आणि थोडंसं ज्या वेळेला अशा काही गोष्टी घडत असतात आणि आपल्याकडून ही सत्ता जाते ह्याची ज्या वेळेला जाणीव होते त्यावेळेला ॲटोमॅटिक तिथल्या नेते मंडळींचा तोल हा जात असतो. त्यामुळे त्यांचा तोल गेलेला आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काय तिथं झालेलं नाही. नक्कीच ज्या ठिकाणचं नेतृत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं त्या कराड उत्तरचं नेतृत्व आज मनोजदादा घोरपडे करतायत. त्यांनी आता जे सांगितलं की ज्यावेळेस विरोधकांना आपल्या पायाखालची वाळू सरकलेली दिसते त्यावेळेस त्यांचा तोल गेलेला आहे. त्यामुळं हा सुसंस्कृत नेता त्या ठिकाणी आमदार मनोजदादा घोरपडे खरं तर ज्या व्यक्तींनी त्यांना अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले म्हटले, पण गेले 20 ते 25 वर्ष झालं त्यांची ती नाळ त्या परिसराबरोबर जोडली गेलेली आहे. त्यामुळं नक्कीच परिवर्तन या ठिकाणी घडून येईल